नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना काही वेळा ॲडमिट व्हावे लागल्यावरती सर्वांनाच उपचाराचा खर्च हा परवडणारा नसतो. मात्र आता जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलबरोबरच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात बेडच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. आता जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये 976 बेड असून 1184 बेडला शासनाने मंजुरी दिली आहे, तर 1170 बेडचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 3 पटीत बेडची संख्या 3330 एवढी वाढणार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने कंबर कसली आहे. सिव्हिल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय इत्यादी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र काही वेळा रुग्णाला ॲडमिट करताना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णाला ॲडमिट करून घेताना रुग्णालयाची तारेवरची कसरत होते. मात्र रुग्णांची आबाळ होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. जिल्ह्यात सध्या 976 बेड उपलब्ध असून यामध्ये 1184 नवीन बेडला मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1.25 करोडच्या जवळपास घरात आहे. इकडे 6 महानगरपालिका आहे आणि काही ग्रामीण दुर्मिळ भाग पण आहे, आदिवासी पाडे पण आहेत. कसारा एरिया असेल किंवा शहापूर तालुका असेल, भिवंडी तालुका, मुरबाड तालुका हा ग्रामीण भाग आहे. इकडे सगळं एकत्रित फक्त आजच्या घडीला 976 सरकारी बेड्स अवेलेबल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जसं निर्देश दिलं की आपली बेड संख्या वाढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मग आपण ते काही प्रस्ताव पाठवले होते. त्याच्यामध्ये जवळपास 1170 प्रस्तावांना आपल्याकडे बेड संख्या वाढवायची मान्यता मिळाली आणि जवळपास 1200 बेड संख्या आपण अजून प्रस्तावित केलेल्या आहे. माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांनी पण त्याच्याबद्दल निर्देश दिले होते की रुग्णाच्या दृष्टीने पॉप्युलेशनच्या वाईज बेड संख्या वाढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रस्ताव सादर केले. आणि आनंदाची गोष्ट आहे की जवळपास आपल्याला 1150 बेडची मान्यता मिळाली आणि जवळपास आपण ह्या टर्म एंडपर्यंत 2025च्या सुरुवातपर्यंत आपल्याकडे जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये 3300 बेड अवेलेबल होतील. आणि जे ग्रामीणचे भागातले रुग्ण आहेत, उजवली जो ग्रामीण भाग सांगितलं ते पेशंटना आतापर्यंत ठाण्यापर्यंत रेफर होत होते, इथनं मुंबईला रेफर करावं लागत होतं टर्शरी केअरला, ती सगळी सुविधा आपण ग्रामीण भागात देण्याचा प्रयत्न करतो आहे. मेन प्रश्न जो होता लहान मुलांचा आणि डिलिव्हरीच्या वुमन्सचा, तर आपण मुरबाड आणि बदलापूरसाठी तो प्रस्ताव केलेला आहे आणि भिवंडीला 200 बेडचं आपल्याला वुमन हॉस्पिटलची मंजुरी मिळाली आहे. त्याचं बांधकाम चालू झालेलं आहे. ते लवकरच लोकांच्या सेवेशी तयार होईल आणि जे डिलिव्हरीचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होईल आणि याच्यामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण नक्कीच आपण कमी करू. तसेच जे आपण सुपर स्पेशालिटीसाठी हार्ट सर्जरीज असतील, न्यूरो सर्जरी असेल, कॅन्सर केअर असेल, कॅन्सरचे ट्रीटमेंट असेल किंवा डायग्नोसिस असेल किंवा किडनीचे जे काही प्रॉब्लेम लोकांना किडनी डायलिसिस करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सिव्हिल हॉस्पिटल जे 900 बेडचं झालं आहे त्या सुपर स्पेशालिटीमध्ये इन्क्लूड केलं आहे. तर 200 बेड त्यासाठी सेपरेट अलॉट केलेलं आहे जेणेकरून आपल्याकडे रोड ॲक्सिडेंटचे पेशंट असतील किंवा बायपास करण्यासाठीचे अँजिओप्लास्टी करण्याचे पेशंट असतील किंवा किडनी ट्रान्सप्लांट असेल किंवा बाकीचे काही किडनीच्या रिलेटेड डायलिसिसपासून दुसऱ्या काही ट्रीटमेंट असेल आणि कॅन्सरवर उपचार आणि जे काही डायग्नोसिस आहे त्या गोष्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केलेल्या आहेत. याच्यामध्ये 200 बेडचं वुमन हॉस्पिटल आहे, 500 जनरल जे खाटा आहेत ते जनरल रुग्णांसाठी आहे. तर एकत्रित पाहता जिल्हा बऱ्याच अंशी त्या बेडच्या म्हणजे लोकसंख्येच्या मानाने बेड सक्षम होईल आणि हे सगळं माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते लवकरच ठाण्याच्या जनतेच्या सेवेशी तयार होतील आणि लोकांचा आरोग्याचा प्रश्न मिटेल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय ठेकेदाराच्या प्रलंबित बिले न दिल्यामुळे सर्व ठेकेदारांनी ठाणे येथील PWD कार्यालयासमोर तीव्र आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू केलं आहे. ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळ अंतर्गत काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांना 2 वर्षापासून अल्प प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होत असल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ ओढावली आहे. मोठ्या ठेकेदारांना 500 कोटींची बिलं लगेच मंजूर होतात, पण आमच्यासारख्या लहान ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही. त्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्री आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाखो महिलांना ते 1500 रुपये वाटत आहेत. मग आमच्या बायका मुली बहिणी नाहीत काय? आमची रखडलेली बिलच मिळत नसतील तर आमची घरं कशी चालणार, असा प्रश्न यावेळी ठेकेदारांनी विचारला. सिव्हिल हॉस्पिटलचं काम करून 1 वर्ष होत आलं तरी आमची बिलं निघत नाहीत. जर असंच चालत राहिलं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी त्यांनी आपली व्यथा मांडली. जोपर्यंत आमची बिलं निघत नाहीत तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन छेडून साखळी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आज आम्ही सर्व ठेकेदार शासनाच्या दिरंगाईला वैतागलो असून कुठेही काम चालू करण्यास असमर्थ असून नवीन निविदाही भरण्यास असमर्थ व हतबल झालो आहोत. तसेच अधिकाऱ्यांची काही ठिकाणी तातडीची कामे करण्यासाठी सांगितलेल्या कामाचे जॉब देखील मंजूर केले जात नाहीत. अशा दुहेरी संकटामध्ये ठेकेदार सापडले आहेत. पालकमंत्री, सार्वजनिक मंत्री यांनी शासन स्तरावरती निर्णय घेऊन तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागास निधी उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावे, अशी समस्त ठेकेदारांची एकमुखी मागणी आहे. या आंदोलनाला मंगेश सावळे, स्नेहल तावडे, प्रवीण बाहिती, अनिल नलावडे, मामा म्हणमुनकर, हेमंत राऊत, प्रियांका थोरात, पवार शेठ, देसले शेठ, चेतन शिंदे, उदय पाटील, पाटोळे, शिर्के, कुलकर्णी व इतर ठेकेदार उपस्थित होते. 29/8/2024 रोजी आजपासून आम्ही काम बंद आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये केलेलं आहे. आम्ही सगळे इमारत दुरुस्तीची कामं करणारे कंत्राटदार आहोत. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आम्ही लोक निधीसाठी वारंवार शासनाशी पत्रव्यवहार करतोय. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली, बांधकाम मंत्र्यांना आम्ही भेटलो, त्यांच्याकडे मागणी केली, परंतु ह्या शासनाकडे कुठल्याही प्रकारचे छोट्या फुटकळ ठेकेदारांना पैसे देण्यासाठी पैसे नाहीत. परंतु जे मोठे भांडवलदार आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे मालक आहेत, त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत. म्हणून आतापर्यंत त्यांनी एवढी मोठमोठी कामं मंजूर केलेली आहेत. जर पैसेच नाही तर तुम्ही निविदा का करताय? कशाला कामांना मंजुरी देताय? म्हणजे जो छोटा जो वर्ग आहे, कंत्राटदार जो वर्ग आहे, त्याला पूर्णपणे मारून टाकण्याचं हे शासनाचं धोरण आहे का? बांधकाम मंत्री आमचे ठाणे जिल्ह्यातले आहेत, ठाणे जिल्ह्यातले माननीय मुख्यमंत्री आहेत, तर त्यांचं लक्ष कुठे आहे? का ते पैसे देत नाहीयेत? ह्याच्यातनं हे सिद्ध होतं की ह्या शासनाकडे पैसे नाही आहेत. मग शासनाकडे जर पैसे नसेल तर लाडक्या बहिणी योजना तुम्ही पैसे दिलेले आहेत, चांगल्या अभिनंदनाची गोष्ट, चांगला उपक्रम आहेत. मग ह्या 2 भगिनी पण आहेत ना कंत्राटदार, त्या सुद्धा जर लाडक्या बहिणीच आहेत ना, मग ह्यांना यांचे पैसे का नको? आमच्या आया बहिणी असतील त्या काय आमच्या लाडक्या बहिणी आहेत का? त्यांच्या आज मुलाबाळांना आम्हाला पैसे नको आहेत का? आमचे भांडवलदार आहेत, आमचे पुरवठादार आहेत, आमचे काम करणारे आमचा जो कामगार वर्ग आहे त्यांना पण आम्हाला पैसे द्यावे लागतात. आज कर्जाच्या बोजाखाली कंत्राटदार पूर्णपणे दबून गेलेला आहे. 2 लाख 5 लाख आम्ही दर वर्षाला पैसे घ्यायचे, यातनं काही साध्य होत नाही. त्यामुळे शासनाला विनंती आहे, बांधकाम विभागाच्या आमच्या अधिकाऱ्यांना पण विनंती आहे की त्यांनी निविदा काढणं बंद करावं. आम्ही ठाण्याचे सर्व ठेकेदार आहोत आणि गेले 2 वर्षे आम्हाला एकदम अत्यल्प निधी येतो की 5 आणि 6 कोटी निधी येतो आणि प्रत्येक ठेकेदाराच्या वाट्याला 5 ते 6 लाख येतात. गेले 2 वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलन करतोय, पण आम्हाला निधी म्हणावा तसा येत नाहीये. आणि आमची जास्त मागणी नाहीच आहे. 100-150 कोटीची प्रलंबित बिलं आहेत आमची, ती देण्यात यावी एवढंच आमचं मागणं आहे. पण त्याच्यापेक्षा ती न देता विकासाच्या नावाखाली 500ची 1000 कोटीची अशी टेंडर काढली जातात जे मोठमोठे ठेकेदार आहेत आणि ती त्या मोठमोठ्या ठेकेदारांनाच मिळतात. आम्ही जे ठेकेदाराचं आंदोलन करतोय ते एकदम छोटे ठेकेदार आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची प्रलंबित देयके आहेत ती तुम्ही आम्हाला द्यावी. तुम्ही लाडकी बहीणसारखी योजना काढली त्याच्यासाठी तुम्ही पैसे फिरवताय, पण लोकांची 2-2 वर्षापासून प्रलंबित देयके आहेत, तर ती योजना पण तुम्ही राबवा. पण आमचं असं म्हणणं आहे की आमचे जे पैसे आहेत ते तुम्ही द्या, नंतर तुम्हाला किती योजना राबवायच्या आहेत, नवीन काही टेंडर काढायचे, सगळं काही काढा. नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे पसरली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृह खाते सांभाळणारे देवेंद्रजी फडणवीस या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेले शिल्पकार, कन्सल्टंट, कंत्राटदार, सरकारी PWDचे अधिकारी या सर्व संबंधितांवरती कठोर कारवाई करायला हवी आणि ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी. तसेच लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा. हे काम महायुतीने त्वरित करायला हवं. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे. आम्ही जर सत्तेत असलो तरी झालेल्या दुर्दैवी घटना ही संतापजनक आहे. त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जाहीर मूक आंदोलन केलं, असं मत माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे हे मूक आंदोलन करण्यात आलं. या प्रसंगी उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार यांसह इतर महिला पदाधिकारी येथे उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवाय. जय जिजाऊ. जय शिवाय. जय जिजाऊ. जय शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मूकनिदर्शनं करत आहोत. ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे. माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल, कन्सल्टंट असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सरकारी PWDचे अधिकारी असतील, या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 1 तारखेला अनेक प्रकल्पांचा उद्घाटन आणि काही प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या संदर्भातली माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली आहे. नागला बंदर येथे खाडी किनारपट्ट्यात नवीन जे काही डेव्हलपमेंट आहे त्यासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 त्याचा लोकार्पण सोहळा, तसेच समता नगर परिषद 1997ची जी लोक विस्थापित झाली होती त्यांना ठाणे महानगरपालिकेने मोफत घर देण्याचा महत्त्वाचा प्रकल्प शिवाजीनगर येथील स्वर्गीय कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावाने उभारण्यात येणार आहे. हा उद्देश इमारतीचा भूमिपूजन सोहळा चिंतामणराव देशमुख यांच्या नावावरती जी काही संस्था चालू आहे, तसेच IAS IPS USC अकॅडमी जी काय चालू आहे, या इमारतीचा भूमिपूजन स्वर्गीय कैलासवासी बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये होणार आहे. 12 वेगवेगळ्या समाज बांधवांसाठी 3,500 स्क्वेअर फूट जागा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. समाज भवन त्यांचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आनंदनगर येथे दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये एका खाजगी बिल्डरांकडून फसवणूक झालेली असून आमदार प्रताप सरनाईक यांनी या नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच आमदार प्रताप सरनाईक या संबंधित विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत, त्यांनी या लोकांशी संवाद साधला. या लोकांनी देखील त्यांना आपल्या मागण्या निवेदनाद्वारे कळवल्या होत्या. याबाबत त्यांनी आज थेट या नागरिकांसमवेत आयुक्तांची भेट घेतली आणि संबंधित नागरिकांच्या व्यथा आयुक्तांकडे मांडल्या. आयुक्तांनी ब्लॅकलिस्ट करणं असे आदेश आयुक्तांनी संबंधित बिल्डरला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारे या लोकांना लवकरात लवकर पोझिशन मिळेल याची जबाबदारी आयुक्तांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये कशाप्रकारे या लोकांना लवकरात लवकर पोझिशन मिळेल याची जबाबदारी आयुक्तांनी स्वतः घेतलेली आहे. 90% लोकांनी या
प्रकल्पामध्ये कर्ज काढून आपले पैसे गुंतवलेले आहे. 3 वर्षापासून या लोकांवरती अन्याय झालेला असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. तर या लोकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आयुक्तांनी स्वतः घेतल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही नागरिकावरती अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय आणि लवकरात लवकर या लोकांना पोझेशन मिळेल आणि बिल्डरला नुकसान भरपाई द्यावी लागेल याची दखल आम्ही घेणार असल्याचे यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. भागातील अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि त्याचबरोबर काही प्रकल्पांचं लोकार्पण, काही प्रकल्पांचं भूमिपूजन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 1 तारखेला सकाळी 11 वाजता हे करतोय. प्रामुख्यानं नागला बंदर येथे जी नवीन खाडी किनारा डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्याचं भूमिपूजन, बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 याचं लोकार्पण, तसंच समतानगर येथे 1997 साली जी लोक विस्थापित झाली होती त्या विस्थापितांना महापालिकेच्या वतीनं मोफत घरे देण्याचा प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ, शिवाजीनगर येथील कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावानं उभारण्यात येणार असलेल्या बहुउद्देशीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ, तसेच आपल्या चिंतामणराव देशमुख यांच्या नावानं जी प्रशिक्षण संस्था चालू आहे, IAS, IPS आणि UPSC MPSC ची अकॅडमी जी चालू आहे त्याच्या इमारतीचं भूमिपूजन समारंभ हा कैलासवासी साहित्यकार बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये होईल. आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी दामजी श्यामजी या विकासकाकडून कन्स्ट्रक्शन TDRच्या धर्तीवर ह्या MMR क्षेत्रातील पहिलं सिंधुताई सकपाळ प्रशिक्षण केंद्र, तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचं लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होतं आणि हे समारंभ झाल्यानंतर शेवटी विहंग व्हॅली जवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर ह्या देशातील 12 राज्यातील सगळ्या प्रमुख लोक जी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये राहतात, त्यामध्ये बंगाली आहेत, गुजराती आहेत, राजस्थानी आहेत, कर्नाटकचे लोक आहेत, केरळाचे, आंध्र प्रदेशचे, ओरिसाचे आहेत, ख्रिश्चन कम्युनिटी आहे. अशा सगळ्या 12 कम्युनिटींना जवळजवळ 2,500 ते 3,000 स्क्वेअर फुटाची जागा महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार आणि त्या समाज भवनाचं भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता आनंदनगर येथे होणार आहे. त्यामुळे तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.